हॅलो फ्रेंड्स, आज मी अगदी मस्त सुपर अशी रेसिपी घेऊन आली आहे। अगदी सोपी झटपट बनवून तयार होणारी। जेव्हा काही गोड खावंसं वाटत असेल तेव्हा बाहेरून महागडी मिठाई महागडं स्वीट्स आणण्याची बिलकुल देखील आवश्यकता नाही। एगलेस आहे, बिना मिल्क पावडर बिना कंडेन्स मिल्क काहीही महागडं साहित्य न वापरता अगदी झटपट 10 मिनिटात बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूजाज मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत। तर आज आपण परफेक्ट मार्केट स्टाईल चॉकलेट स्विस रोल आणि हा अगदी घरगुती साहित्यात बिना महागडं साहित्य ड्रायफ्रुट्स वापरता बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी हा 250 ग्रॅमचा पार्लेजीचा बिस्किट पुडा घेतलेला आहे। 25 रुपये किंमत आहे। अगोदर 20 लाच मिळायचा, आता 25 रुपये किमतीचा हा पुडा आहे। हा फोडून घेऊ। यामध्ये असे 4 छोटे पॅकेट्स निघतात आणि आता हे 4ही पॅकेट्स आपण वापरणार आहोत। मिक्सरचा जार घ्यायचा, त्यामध्ये हे पॅकेट फोडून घ्यायचे आहे। 4ही पॅकेटमधले बिस्किट पूर्ण वापरायचे आहे। तुम्ही इथे पार्लेजी ऐवजी ब्रिटानियाचे मारीचे कुठलेही बिस्किट्स तुम्ही इथे वापरू शकता, जे आवडतील ते। आणि इथे आता हे मिक्सरला ह्याची फाईन अशी पावडर करून घ्यायची आहे। तर याची छान अशी पावडर करून झालेली आहे। आता यामध्ये 3 चमचे इतकी पिठी साखर टाकून घ्यायची आहे। पिठी साखर नसेल साखर टाकली तरी देखील चालेल। आणि 2 चमचे इतकी कोको पावडर टाकून घ्यायची आहे। कोको पावडर ऐवजी तुम्ही पुढे मी सांगेल काय वापरायचं ते। आणि हे पुन्हा मिक्सरला याची छान परत पावडर करून घ्यायची आहे। सर्व इन्ग्रेडियंट छान मिक्स होतील त्यासाठी मिक्सरला फिरवून घेतलं आहे। आता हे एका चाळणीवर टाकून चाळून घ्यायचं, म्हणजे आपल्या स्विस रोलला अगदी मार्केटसारखं एकसारखं टेक्स्चर येईल। कारण कितीही म्हटलं तरी थोडेसे कण राहतातच। आता तुम्ही बघू शकता चाळणीवरती हे बारीक बिस्किटचे कण राहिलेले आहे, हे काढून टाकू। त्यासाठी ही चाळण्याची स्टेप नक्की करायची। आता यामध्ये चॉकलेट सिरप आहे माझ्याकडे हर्शीजचं। मी हे 2 चमचे मोठे चमचे इतकं सिरप टाकून घेतलं आहे। जास्त चॉकलेटी हवं असेल तर तुम्ही सिरप जास्त देखील वापरू शकता, पण इथे आपण कोको पावडर देखील वापरली होती म्हणून इतकं पुरेसं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। कोको पावडर जर नसेल तर तुम्ही सिरपच जास्त वापरलं तरी देखील चालेल। छोट्या 10 रुपयाच्या पाऊचमध्ये देखील हे सिरप मिळतं। आता यामध्ये थंड दूध ॲड करायचं आहे। अगदी 1-1, 2-2 चमचे असं ॲड करून याचा छान गोळा मळून घ्यायचा आहे। खूप घट्टही नाही आणि सैलही नाही असा। आणि इथे दूध हे थंडच वापरायचं। गरम किंवा रूम टेम्परेचरचं दूध वापरल्याने याला पाणी सुटू शकतं, त्यामुळे थंड दुधाचा वापर करायचा। आणि अगदी थोडं थोडं ॲड करून आवश्यकता वाटेल तितकं दूध ॲड करून याचा छान गोळा मळून घ्यायचा आहे। कारण आपण जर चॉकलेट सिरप जास्त वापरला असेल तर दुधाचं प्रमाण कमी लागू शकतं आणि अगोदर हाताला चिटकत होतं, आता बिलकुल देखील हाताला चिटकत नाही आहे। अगदी छान परफेक्ट असा गोळा तयार झाला आहे। हा साईडला ठेवू आणि यातलं स्टफिंग तयार करायला घेऊ। त्यासाठी इथे मी 1 मोठी वाटी इतकं डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे। तुम्ही बारीक खोबऱ्याचा किसही घेऊ शकता। यामध्ये पाव वाटी किंवा 4 चमचे इतकी पिठी साखर टाकून घ्यायची आहे आणि 2 चमचे इतकी दुधावरची साय म्हणजे मलाई टाकून घ्यायची आहे। तुम्ही फ्रेश क्रीम देखील वापरू शकता आणि मलाई टाकताना देखील अगदी थोडी थोडी ॲड करायची आहे, नाही तर आपलं मिश्रण पातळ होऊ शकतं। कारण काहींच्या घरची मलाई ही थोडीशी पातळ असते तर काहींची थिक असते, त्यामुळे थोडी थोडी ॲड करायची। असं ओलसर झालं पाहिजे मिश्रण। आता इथे मी एक सिल्वर फॉईल घेतली आहे, यावरती हा गोळा ठेवून घ्यायचा आणि लाटण्याच्या साहाय्याने अगदी आपण चपाती जशी लाटतो तसा लाटून घ्यायचा आहे। शक्यतो हा स्क्वेअर शेपमध्ये लाटा, म्हणजे आपल्याला रोल बनवायला जरा सोपं पडेल। मी इथे स्क्वेअर शेपमध्येच लाटून घेतला आहे आणि तुम्ही थिकनेस बघू शकता, जाड नाही पातळ नाही असा हा लाटून घ्यायचा आहे। अगदी शंकरपाळे लाटताना लाटतो अगदी तसाच। आणि यावरती आपलं जे खोबऱ्याचं मिश्रण आहे ते पसरवून घ्यायचं आहे। अगदी पातळसर लेअर पसरवून घ्यायचं आहे। इतक्या पुड्यासाठी 1 वाटी म्हणजे 1 कप इतकं डेसिकेटेड कोकोनट अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तर आता छान पसरवून घ्यायचं आहे। मी या अगोदरही केकचे स्वीट्सचे बरेच सोप्यात सोपे प्रकार दाखवलेले आहे, जे कोणालाही ज्यांना कुकिंग बेकिंग करता येत नाही त्यांनाही बनवता येईल अशा सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेले आहे। ते देखील नक्की ट्राय करा। लिंक वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओच्या शेवटीही दिलेली आहे। तर हे पूर्ण मी हाताने सेट करून घेतलं, छान एकसारखं प्रेस करून घेतलं आणि याचा रोल बनवून घ्यायचा आहे।
हा रोल मी उलटा करून घेते म्हणजे तुम्हाला दाखवायला जरा सोपा पडेल. अगदी टाईट असा रोल बनवून घ्यायचा आहे आणि फॉईल उचलत जायची. रोल बनवून झाला की या पद्धतीने प्रेस करायचा, फॉईल काढून घ्यायची आणि पुन्हा छान रोल करायचं, वळकुटी करून घ्यायची आणि फॉईल पुढे पुढे सरकवत जायची. अगदी मस्त असा रोल बनून तयार होतो. अगदी झटपट होतो, तुम्ही बघू शकता. अगदी पटापट झालं, 5 मिनटं देखील लागले नाही. आता घरात कोणी हट्ट केला, मुलांनी हट्ट केला तर बिलकुलसुद्धा वाट न बघता अगदी झटपट आपण हे स्वीट बनवू शकतो. अगदी मस्त तुम्ही पार्टी असेल, घरगुती पार्टी असेल छोटीशी, तेव्हा देखील हे मस्त बनवून ठेवायचं आणि एन्जॉय करायचं. आता रोल छान बनून झाला आहे. छान याच फॉईलमध्ये रोल करून घ्यायचा. फॉईल पेपर जर नसेल तर तुम्ही प्लास्टिक शीट वापरू शकता किंवा एखादी प्लास्टिकची पिशवी म्हणजे पॉलिथिन असेल ती कट करून तिचा पेपर बनवून तो देखील वापरू शकता. बटर पेपर वापरू शकता. आता हे साईडला आलेलं मी सर्व काढून टाकलेलं आहे आणि छान त्याच्या कडा देखील बंद करून हा रोल मस्त थोडासा फिरवून घ्यायचा म्हणजे एकसारखा असा सेट होईल. आणि आता इथे ट्रेमध्ये ठेवून हा मी फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवून दिला आहे. 2 तासात अगदी छान सेट होतो. अगदी मस्त कडक झाला आहे म्हणजे आपल्याला कट करायला सोपं जाईल. तुम्ही लगेच देखील कट करू शकता पण ती मजा येणार नाही किंवा ते टेक्स्चर येणार नाही, दाबल्या जाईल. त्यामुळे हा फ्रीजमध्ये नक्की ठेवायचा म्हणजे छान सेट होतो आणि मस्त कट होऊन अगदी छान असा दिसायला देखील अगदी सुरेख, परफेक्ट, अट्रॅक्टिव्ह आणि मार्केटसारखा दिसतो. आता हा छान कट करून घेऊ. सुरी धारधार वापरायची. तुम्ही बघू शकता काय सुंदर दिसत आहे. अगदी सुरेख टेक्स्चर आलं आहे. रोल आपण बांधताना अगदी टाईट बांधलेला होता त्यामुळे अगदी छान परफेक्ट याला रिंग पडलेली आहे आणि छान टेक्स्चर आलं आहे. मस्त दिसत आहे. आता सर्व रोल मी कट करून घेतले आहे. सुरी धारधार वापरायची म्हणजे अगदी छान रोल कट होतात. सर्व कट करून घेतले आहे. कडेचा भाग काढून टाकला आणि बाकी रोल इथे मी सर्व मांडून घेतले आहे. खूपच सुरेख दिसत आहे. आता कुणीही विचारेल कसा बनवला ते, तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच मस्त रेसिपी झटपट आणि सोप्यात सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय.